सावले के बीच में। टॉस को जीता इस वक्त चिंचपाड़ा ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया है। ये देखिए बाइकों का मेला, ये बाइकों का रेला, ये बाइकों का मेला, ये बाइकों का शोरूम। एक ही जोड़ी के नाम महाराष्ट्र की एवन जोड़ी नीलेश पाटिल शुकेश डाकी, ओनली दिस पेयर कैन डू इट। ये काम यही कर सकते हैं। आइए मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं वीआईपी डाइस पे राहुल भोईर। तर चला आपण मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत आमच्या नक्कीच पाहुण्यांच्या शुभहस्ते उत्तेजनाचं आगमन झालेलं आहे। सन्माननीय रुपेश भाऊ जाधव यांना विनंती आपल्या शुभहस्ते आपण अगोदर जी ट्रॉफी आहे ती आपण द्यायची। सरांना आपण ट्रॉफी देऊया। रुपेश भाऊ जाधव तसेच नुकताच आगमन झालेलं आहे श्रीमान निवृत्ती मगर सर यांचं देखील हार्दिक स्वागत आपल्या शुभ हस्ते। एकूण 3 बक्षीस आहेत सर। हा मेडल आपण नक्कीच देणार आहोत सरांना। कॅप देखील आहे नक्कीच यशपाल दादाला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण ही सुंदर अशी कॅप वेल डन वेल डन। थोडक्यात आपण नक्कीच सरांसोबत चर्चा करूया। ऑन फील्ड अंपायर आपको मैदान में जाना है। सर काय सांगाल, खूप चांगला खेळ तुमचा झाला आणि मॅच देखील जिंकली। जसं नाही की साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे चांगले चांगले खेळाडू आहेत, काही तयारी होती का, थोडाफार सराव होता? हॅलो, हां आम्ही क्रिकेट खेळतो, संध्याकाळी जसा वेळ भेटेल टाईम भेटेल तसं खेळतो आणि मी पहिल्यापासून खेळतो, दुसऱ्या टीममध्ये पण खेळतो माझ्या एरियातल्या। ही स्पर्धा खेळायची आमची इच्छा होती पण आमचं शहर पडताना तुमचं ग्रामीणमध्ये आम्हाला एंट्री भेटत नाही, त्यामुळे आमची स्पर्धा खेळायची राहिली। आयोजन खूप सुंदर आहे, बऱ्याच वेळा मी स्पर्धा बघायला पण आलो आहे आणि आज खेळायला भेटते आमचं सौभाग्य आहे। नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा। खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला। पूर्ण टीम याच्या समोर व्यासपीठावरती पूर्ण टीम नारपोली पोलीस स्टेशनची पूर्णच्या पूर्ण टीम। साहेब आपण या पूर्ण आपल्या नक्कीच टीमला घेऊन। ऑन फील्ड अंपायर अंपायरिंग की एवन जोड़ी संदेश किस्मत राव और हेमंत शेट्टी। मल्हार साहेब आणि तसेच डीसीपी नवनाथ ढवळे साहेब आणि तसेच सिनियर आमचे मल्हार साहेब उपस्थित आहेत आणि सुंदर अशी नक्कीच सुमती ट्रॉफी पाहायला मिळेल आणि सुंदर असा आपण फोटो देखील तिथे घेणार आहोत। सर्व नक्कीच नारपोलीचं आपल्याला पोलीस स्टेशन सध्या तरी इथे उपस्थित पाहायला। सिनियर साहेब देखील उपस्थित आहेत, मल्हार साहेब देखील उपस्थित आहेत, ढवळे साहेब देखील महत्त्वाचा नक्कीच त्यांचा बिझी शेड्यूल आणि महत्त्वाची त्यांच्या स्थिती पाहायला मिळते खास करून या मॅचसाठी। आणि प्रेक्षकांनी मॅचमध्ये नक्कीच खूप चांगला खेळ करत असताना हा सामना जिंकला नारपोली पोलीस स्टेशननं। सुंदर तुम्हाला क्षणचित्र पाहायला मिळेल। सध्या तरी टेलिव्हिजन सीट वरती सर्वचे सर्व नक्कीच इथे खेळाडू उपस्थित आहेत। अतिशय चांगला आपल्याला नक्कीच खेळ पाहायला मिळाला। यस 12 वीर को आप देख रहे हैं। डीसीपी साहब ये फोटो बनता है आपके ऑफिस में। बहरहाल विशेष धन्यवाद हमारे तमाम पुलिस ऑफिसर्स, सम्माननीय सभी पुलिस निरीक्षक, पुलिस टीम का, जिन्होंने केंद्रीय राज्य मंत्री में चषक में रंग भरा। आप सभी का विशेष धन्यवाद। बहरहाल चलते हैं इस मैच की तरफ। हरीश केनी को मोर्चे पे लगाया है। देवांश 11 चिंचपाड़ा जो कि पनवेल परिसर को बिलोंग करती है। सामने 3111 सावले, 31 एंटरप्राइजेस है सर, 31 एंटरप्राइजेस सावले। यस, दोनों ओपनर प्रफुल्ल के और किरण पवार। किरण पवार वो खिलाड़ी हैं जो मुश्किल से किसी इलाके में 100 में से एक बन जाते हैं। ये हमारा कमेंट्री बॉक्स बाई और धना जी उर्फ माज, और ये देखिए रायगढ़ की तोप मचेंदर। खेल की शुरुआत प्रफुल्ल केदारी सामना कर रहे हैं गेंदबाज हर्ष केनी का, हरीश केनी का। फील्ड की जमावट, शॉर्ट थर्मेन, बैकवर्ड पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर घेरे में पहली गेंद।
दूर से खेला, हवा में जरूर थी, पहले बाउंस पर फ्लाई स्लिप में कोई रन नहीं। अच्छी शुरुआत गेंदबाज की ओर से। हालांकि देखा है ऑफ साइड में 5 खिलाड़ी को तैनात किया गया और यही कारण था कि उन्होंने इस गेंद को आउटसाइड स्टॉप स्टंप डिलीवर किया और बल्लेबाज नाकाम रहे। आज रात का हाई वोल्टेज मुकाबला आप देख रहे हैं, सावले बनाम चिंसपाड़ा। हर्ष केनी, ओहो क्या शॉट है, व्हाट ए स्ट्रोक, 6 रन एक्स्ट्रा कवर पे। कोणी कितीही महारथी आला तरी आयोजन नाही असं करायचं, कोणी कितीही महारथी आला तरी बरोबरी नाही करायचं। आज केंद्रीय मंत्री क्रिकेटच्या शतकाची बनजोडी। शॉट भी किसने खेला है, किरण पवार ने, 100 सुनार की, 1 लोहार की और ये सिक्सर किरण पवार की। क्या क्लास है किरण पवार का। हरीश केनी, राइट आर्म ओवर द स्टंप्स, किरण को दबाओ, वाइट। इसी बीच सर सुनील शेठ महात्रे हमारे उद्योगपति, इनका यहाँ पर आगमन हो चुका है। स्वागत है आपका इस प्रतियोगिता में, आइए मंच के ऊपर तशरीफ लाइए। तर नक्कीच नुकताच ज्यांचं आगमन होतोय, आपण बघितली बदलापुरामध्ये सर्वात मोठी क्रिकेट टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून खेळवली गेली। मयूर ग्रुपचे सर्व आणि एक युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। बदलापूरचे एक नामांकित असं व्यक्तिमत्व आणि खूप कमी वया, नक्कीच वयामध्ये त्यांची आपल्याला जास्त प्रगती पाहायला मिळते असे नक्कीच मयूर ग्रुपचे सर्व श्री मयूर शेठ पिसेकर आणि त्यांच्यासोबत आमचे प्रतीकदादा पिसेकर यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतोय। नुकताच ज्यांचं आगमन झालंय बदलापूरमध्ये, आपण सर्वात मोठी क्रिकेट टुर्नामेंट डे फॉर्मॅटमध्ये बघितली आहे आणि आता पुन्हा एकदा नाईट फॉर्मॅटमध्ये देखील आमचे मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्या माध्यमातून एक मोठी क्रिकेट टुर्नामेंट पाहायला मिळणार आहे आणि नुकताच त्यांचं आगमन तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळतील। पिसेकर फैमिली हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है। महाराष्ट्र की एवन जोड़ी इस मर्तबा फ्लिक कर दिया गेंद को, तगड़े बैट्समैन है, तगड़ा शॉट आता हुआ प्रफुल्ल केदारी का और गेंद चली गई है इस वक्त आसमान में। अंजूर के 6 रन। और क्या स्वागत किया सर मयूर पिसेकर उनकी फैमिली का, बहुत ही शानदार शॉट था। ये देखिए बिल्कुल तैयार थे शॉट के लिए और बहुत ही जल्दी पिक किया लाइन को, तैयार थे शॉट के लिए और बिल्कुल बहुत ही शानदार ये स्वागत किया हमारे मयूर पिसेकर और उनके पूरी फैमिली का। देखिए प्रफुल्ल केदारी को आप कहीं भी खड़ा करो, ये शख्स पहचाना जाएगा। कमाल के विकेट कीपर बैट्समैन है। एक और क्रीज में पीछे जाकर खेला हुआ स्ट्रोक, 1 रन। हमारे बीच आगमन होने जा रहा है डैशिंग डायनामिक द किंग, कालेर का दिलेर, सम्माननीय सुजीत तात्या पाटिल साहब का थोड़ी देर में यस वो पहुंच चुके हैं। उनका हार्दिक हार्दिक स्वागत है। यस टीवी मॉनिटर पे आप देख रहे हैं आगमन झालेलं आहे श्रीमान माननीय श्री सुजित दादा शेठ पाटील यांचं आगमन नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं। एक अप्रतिम असे व्यक्तिमत्व, एक चांगला असे खेळाडू देखील आहेत, त्यांचं नुकताच आगमन झालेलं आहे। पुन्हा एकदा नक्कीच केंद्रीय मंत्री चषकामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। सुजित दादा शेठ पाटील यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतं आपल्या मुख्य व्यासपीठावर। आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। 15 रन, क्या जबरदस्त शुरुआत हम देख रहे हैं त्रिमन इंटरप्राइजेस सावले की। दोनों बल्लेबाज
इस वक्त टूट पड़े हैं गेंदबाज हरीश केनी पे। अच्छी वापसी, एक ओवर की समाप्ति, रन बने 15 बिना किसी विकेट के। आप देख सकते हैं सम्माननीय सुजीत तात्या पाटिल साहब को कालेर का दिलेर और निवृत्ति मगर साहब, रुपेश जादव, साथ ही साथ यशपाल माली, सुनील सेठ मात्रे साहब, उद्योगपति, सभी का हार्दिक स्वागत। क्या कहेंगे एक ओवर की समाप्ति के बाद मचेंद्र आप? वो बहुत बड़ी शुरुआत है यहाँ पर, जिस प्रकार से पहला ओवर रहा। हालांकि पहले गेंद में रन नहीं बने, उसके बाद जो प्रहारी बल्लेबाजी की पीवन का शानदार इस्तेमाल किया। कई सियासत के बड़े बड़े खिलाड़ी हमारे मंच के ऊपर है, जिसमें कि हम मयूर पिसेकर को देख पा रहे हैं, हमारे प्रतीक पिसेकर है, और अभी भी जिनका आगमन हुआ, हमारे सबके लाडले चहेते तात्या, इनका आगमन हुआ। और तात्या ने सर जी टाइगर ट्रॉफी में भी क्या शानदार एंट्री मारी थी। देखिए आपको मैं बताता हूं कि जब वो रेगुलर क्रिकेट खेलते थे तो भिवंडी के भिवंडियन एक्सप्रेस थे। जी हाँ बिल्कुल, अभी भी फिटनेस को बरकरार रखा है और युवाओं को लिए एक प्रेरणा उनसे हो सकती है। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए संकेत पाटिल। मुकाबला चलता हुआ इस वक्त त्रिवन इंटरप्राइजेस सावले बनाम दिवांश 11 चिंसपारा के बीच। प्रफुल्ल केदारी, काल भैरव, दिवांश इंटरप्राइजेस। इस मर्तबा अपर कट किया है, गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये वीआईपी डाइस पे कालेर का दिलेर सम्माननीय सुजीत तात्या पाटिल साहब, साथ में पिसेकर फैमिली जो कि बहुत मशहूर फैमिली है, साथ में रुपेश जादव, गोल्डन मैन डोले, साथ में निवृत्ति मगर, यशपाल माली, सभी का स्वागत। शॉर्ट वाइट एंड पनिश्ड, बेहतरीन स्क्वायर कट। फिर से नीची रही थी गेंद, कट करना चाहते थे बीडवे ऑफ स्टंप के बाहर। मौसम है मस्ताना और हर कोई है महाराष्ट्र की एवन जोड़ी नीलेश पाटिल और शुकेश डाकी का दीवाना। ये दीवानगी आप देख सकते हैं। 19 रन बिना किसी विकेट के। फुल टॉस गेंद, स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश, हवा में चकमा खा गए, गेंद विकेट कीपर के पास। अच्छी गेंदबाजी संकेत पाटिल की ओर से। पहला चौका लगाने के बाद बिल्कुल बल्लेबाज को रुका रखा, और प्रफुल्ल केदारी जो बड़े शॉट के लिए माने जाने वाले खिलाड़ी। यस, इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा और उसके बाद तालियां होना चाहिए। खींच के मारा है, पीछे खिलाड़ी है, ये गिरता हुआ पहला विकेट। देखिए हमारे बीच कालेर का दिलेर है, किंग है, सुजीत तात्या पाटिल साहब। उन्होंने इस शो के लिए 3 बाइक दिए, विशेष धन्यवाद। 3 बाइक स्पॉन्सर किए हैं सुजीत तात्या पाटिल साहब ने इस केंद्रीय राज्य मंत्री चषक के लिए। साथ में यस सर जी, जितना बड़ा नाम उतना बड़ा दिल है तात्या का। बड़ा दिल वाला हमारा तात्या, उन्होंने यहाँ पर 3 बाइक हमें पुरस्कृत किया। शुक्रिया आपका भी। और अभी अभी बीसीए के वो प्रेसिडेंट भी बने, भिवंडी क्रिकेट एसोसिएशन के। देखिए क्रिकेट तो उनके खून में बड़ा है, कौन भूल सकता है मेयर कप 2005 का वो मुकाबला। सामने विश्वास मात्रे थे और वो 6 रन को 5 रन पे बचाना, और वो मुकाबला टाई हुआ था, चैलेंज बनाम सनी स्पोर्ट। 19 पर दूसरा भी ओवर प्रगति पर 6 ओवर का मुकाबला। हालांकि दोनों टीमों ने पहला मुकाबला पहले दिन खेला था, उसके बाद 8वें दिन यानी कि 7 दिन के बाद ये मुकाबला खेल रही है टीम। लेकिन ये हाई वोल्टेज मैच है, दोनों टीमें बहुत बड़ा नाम रखती है। ये आप देख सकते हैं यशपाल माली से चर्चा करते हुए, सनी स्पोर्ट में ये दोनों खिलाड़ी साथ खेले।
बड़ी शख्सियत मंच के ऊपर। क्या सुहाना सफर हम देख पा रहे हैं। रात के ठीक बज चुके 9:55। तापमान मैदान के अंदर 23°C ऐसे में चलता हुआ ये शानदार मुकाबला। संकेत, इस मरतबा बढ़िया गेंद थी, हल्के से गेंद को पुश किया, रन नहीं बना। स्कोर है 53 इंटरप्राइजेस सावले का 19 रन 1 विकेट। किरण पवार वहां पे जब तक रहेंगे जब तक कुछ कहा नहीं जा सकता है। संकेत, इस मरतबा गेंद को खेल दिया ऑन साइड में, पीछे खिलाड़ी हैं। इस बीच 1 रन आता हुआ 53 इंटरप्राइजेस सावले के लिए। 2 ओवर की समाप्ति, रन बने 20, विकेट गिरा है 1। वीआईपी पे इस वक्त मौजूद हैं कमेंटेटर राहुल भुईर। फिर से आपको स्वागत करना है। हम विशेष धन्यवाद करते हैं गुंदोली के मशहूर उद्योगपति सुनील सेठ मात्रे साहब का, जिन्होंने हमें एक बाइक स्पॉन्सर की है। महाराष्ट्र की एवन जोड़ी आपका आभार व्यक्त करती है। आभार व्यक्त है कालेर का दिलेर द किंग सुजीत तात्या पाटिल साहब का, जिन्होंने 3 बाइक हमें स्पॉन्सर की है। ये देखिए, चर्चा करते हुए निवृत्ति मगर से रुपेश जादव डोले के गोल्डन मैन और भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा के डोले के अध्यक्ष हैं। आपका भी विशेष आभार है, विशेष स्वागत। अच्छा ओवर है संकेत का। पहले गेंद में चौका लगाया था प्रफुल्ल केदारी ने। उसके बाद पिछले 5 गेंदों में मैच 1 रन दिया उन्होंने। कमाल की गेंदबाजी रही और एक सफलता भी प्राप्त की। पहले ओवर में 15 रन, इस ओवर में 5 रन, कुल मिलाकर 2 ओवर का समाप्त हुआ 20 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाज करती हुई सावले 3111 इंटरप्राइजेस सावले टीम। बढ़िया गेंद और सुजीत तात्या पाटिल साहब के जिगरी दोस्त कामेश पाटिल साहब भी हमारे बीच है। आपका विशेष स्वागत। क्या शुरुआत की है और एवन नीलेश पाटिल जुड़ते हुए मैच के बाद, स्वागत है आपका। 20 पर 1 मुकाबला काफी बड़ा होगा क्योंकि इस मुकाबले से काफी उम्मीद है हमें। हरेश केनी को कंटिन्यू रखा गया है। सुनील सेठ मात्रे जो गुंदोली के बहुत मशहूर उद्योगपति है, यंग उद्योगपति है, जो इस वक्त सुजीत तात्या पाटिल साहब के बगल में बैठे हैं। डैशिंग डायनामिक हैंडसम, आपका भी विशेष धन्यवाद। हमारे बाइक स्पॉन्सर हरीश केनी। इस मरतबा उंगलियां फेरी थी, विद दी स्पिन खेला गेंद को डीप एक्स्ट्रा कवर में 1 रन। 53 इंटरप्राइजेस सावले का स्कोर 21 रन 1 विकेट। अच्छी वापसी। पहले ओवर में 15 रन जाने के बावजूद भी P2 में संकेत ने अपनी टीम को संवारा। उसके बाद फिर एक बार कंटिन्यू किया। हरीश को अच्छे गेंदबाज है, हालांकि पेस का ज्यादा इस्तेमाल करते हैं। हरीश केनी फिर कटर की, इस मरतबा कट करना चाहते थे, उछाल कम था, थोड़ा टेंटेटिव शॉट खेला किरण पवार ने। बहुत बड़ा नाम है। देखिए, मेयर कप 2007 को सनी स्पोर्ट ने जीता था। सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी हरीश पाटिल ने 17 विकेट लिए थे और सुजीत तात्या पाटिल ने 13। इस मरतबा हल्के हाथों से गेंद को पुश किया ऑफ साइड में 1 रन। इक्का दुक्का से रन बनेंगे क्योंकि अब फील्ड की रचना आप देख सकते हैं। आफ्टर फिनिशिंग द पावर प्ले ओवर, सो मेनी प्लेयर्स आर स्टैंडिंग ऑन बाउंड्री लाइन। इट इज वेरी डिफिकल्ट फॉर बैट्समैन टू फाइंड द गैप नाउ। हमारे बीच अंकित पाटिल साहब भी वीआईपी डाइस पे मौजूद हैं। आशीष काटेकर भी हैं। आप दोनों का भी हार्दिक स्वागत। इस मरतबा स्विंग करने की कोशिश, फुटवर्क नहीं था। जहां मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। 22 पर 1 थोड़ी सी नाजुक स्थिति में कहूंगा। जो वापसी गई ना सिद्दीक सर, बिल्कुल तारीफ काबिल। अब तक जितनी भी गेंदें फेंकी गई ना, उतनी गेंदें आउट से स्टॉप स्टंप फेंकी गई मैदान के ऊपर। सही संतुलन गेंदबाज करते हुए हरीश केनी। फील्ड एक कटर, क्या बॉलिंग कर रहे हैं, परेशान कर दिया वहां बल्लेबाज को। ये देखिए, फील्ड एक कटर थी, ब्लाइंड स्विंग किया था, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। चेक। तर चला आपण नक्कीच उपस्थित पाहुण्यांना आपण सन्मानित करूया स्पर्धेच्या माध्यमातून. नुकताच ज्यांचं आगमन झालं होतं, नक्कीच डोळेगावची यवन जोडी त्याच्यामध्ये आपण बघतोय श्रीमान माननीय श्री निरुची मगर सर, शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत आणि आपण मगर सरांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. यवन जोडीला विनंती आहे
की नक्कीच जी डोळेगावची यवन जोडी आहे आपल्यासोबत नुकताच ज्यांचं आगमन झालं आणि आपला सन्मान. हॅलो, आपण सन्मान करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. यवन जोडीच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. डोळेगावची यवन जोडी आपल्यासोबत आणि यवन जोडीच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. श्रीमान माननीय श्री निवृत्ती मगर सर, शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, आणि त्यांचा आपण सन्मान करीत आहोत. यवन जोडीच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू मगर सर. तसेच आपण एक सुंदर असा हा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतो. थँक्यू सो मच, मनापासून आभार आपण आलात. पुढील सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून रुपेश भाऊ जाधव, जो उपाध्यक्ष आहे शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष डोळेगावचे, आणि दादांचे जवळचे मित्र आहेत. यवन जोडी आमच्या नक्कीच सुखीची राख्याने निलेशजी पाटील यांच्या जवळचे ते मित्र आहेत. आणि बघतो आपण भारतीय जनता नक्कीच युवा मोर्चाचे अध्यक्ष देखील आहेत डोळेगावचे. दमदार असं व्यक्तिमत्व, उद्योजक, समाजसेवक. सध्या तरी नक्कीच डोळेगाव म्हटलं की ही यवन जोडी सध्या तरी भरपूर चर्चेत आहे. निवृत्ती मगस आणि आमचे रुपेश भाऊ जाधव. थँक्यू सो मच, आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तसेच उद्योजक डोळेगावचे श्रीमान योगेशजी मगर यांचा आपण सन्मान करू स्पर्धेच्या माध्यमातून. आपण हॅलो ठीक, योगेशजी मगर यांचा आपण सन्मान करीत आहोत, जे उद्योजक आहेत डोळेगावचे. यवन जोडीच्या शुभ हस्ते हा देखील आपण सन्मान करतोय. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच पुढील सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच उद्योजक आणि आमचे सन्माननीय दिनेशजी पाटील यांचं देखील नुकताच आगमन झालं होतं, त्यांचा आपण सन्मान करतोय. त्यांना विनंती आपण देखील पुढे यावं आणि आपला सन्मान आपण स्वीकारावा. पुन्हा एकदा आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तसेच सुनीलजी म्हात्रे साहेब जे उद्योजक आहेत गुंदवलीचे, आपण त्यांना देखील सन्मानित करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आपण पुढील सन्मान करू. नक्कीच आमचे दिनेशजी पाटील जे उद्योजक आहेत अनेकांचा आपण सन्मान करीत आहोत. मनपूर्वक पुन्हा एकदा आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हा सुंदर असा सन्मान चिन्ह सन्मान्य सुनीलजी म्हात्रे, उद्योजक जे गुंदुले गावचे आहेत, त्यांचा आपण सन्मान करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. बघा, ज्यांनी शेकोटी पेटवली असेल त्यांनी प्लीज बंद करावी. यस दिदीकजी. यस, किरण पवार ने सिक्सर लगाए, स्कोर 31. थोड्या ओलाने केस वेळासाठी कॉमेंट्री थांबलेली आहे, दरगडी असावा जेणेकरून सन्मान जे आहेत तर ते आम्ही कव्हर करतोय. उपस्थित पाहुण्यांना सन्मानित करीत आहोत. पुन्हा आता मनपूर्वक आपलं हार्दिक स्वागत आहे. नुकताच ज्यांचं मगाशी आगमन झालं होतं आपल्या व्यासपीठावरती, सुंदर असा नक्कीच हा सन्मान चिन्ह, सुंदर हा सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. पुढील आपण सन्मान करूया बदलापूरच्या नक्कीच युवा उद्योजक, आणि जी बदलापूरमध्ये आपण क्रिकेट टुर्नामेंट बघितली, सर्वात मोठी क्रिकेट टुर्नामेंट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली मयूर ग्रुपच्या माध्यमातून. मयूर ग्रुपचे सर्व नक्कीच मयूर शेठ पिसेकर यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. यवन जोडीला विनंती आपण आपल्या शुभास्ते हा देखील सन्मान कव्हर करायचे. आपण ती डे फॉर्मॅटमध्ये स्पर्धा बघितली, पुन्हा एकदा नक्कीच नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला नक्कीच मयूरच्या माध्यमातून ती क्रिकेट टुर्नामेंट पाहायला मिळेल. त्यांचा देखील आपण सन्मान करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. युवा आहेत, मात्र समाजकार्य असेल, क्रीडा क्षेत्र असेल, अशामध्ये आवर्जून मयूरदादा पिसेकरांचं नाव घेतलं जातं. आणि त्यांची अजून एक रजनी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला मयूर ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बदलापूरमध्ये सर्वात मोठी क्रिकेट टुर्नामेंट पुन्हा एकदा दस्तक देते आणि त्यांचा हा सन्मान पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आमचे प्रतीकदादा पिसेकर आपण देखील यायचे. प्रतीकदादा पिसेकर यांचा देखील सन्मान, मयूरदादा पिसेकर यांचे बंधू, आणि पूर्ण जिम्मेदारी मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी प्रतीक
दादा पिसेकर हे नक्कीच पूर्णच्या पूर्ण मॅनेजमेंट त्यांच्याकडे असते त्या स्पर्धेची आणि त्यांचा देखील सन्मान आपण करीत आहोत. यस राहुल, ये वही टूर्नामेंट थी ना जिसका फाइनल टाई हुआ था. येस राईट. पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आलेलं नक्कीच सर्वच पाहुण्यांचं. नक्कीच सुजित शेट्टी त्या साहेबांचा तो आपण 5 मार्चला करणार आहोत. ट्रेमन इंटरप्राइजेस सावले का स्कोर 4 ओवर की समाप्ति 35 रन 1 विकेट. किरण पवार अपने वही अंदाज में खेल रहे हैं, 12 गेंदों में 19 रन और संकेत केदारी ने बना रखे हैं 2 रन. सुजीत तात्या पाटिल साहब का इस वक्त मंच पे हैं, उनका एक मेगा सम्मान सत्कार की तैयारियां होती हुई गेंदबाजी के लिए. दीपेश केनी, व्हाट अ शॉट, मैग्निफिसेंट हिट, ओनली किरण पवार कैन डू इट. एक्स्ट्रा कवर के ऊपर बुलेट शॉट, 6 रन. निची सर, ही इज वन ऑफ द वन बैट्समैन हु कैन हिट द 6 विद सिंगल हैंडेड. और ये ऐसे नामी बल्लेबाज है जो एक हाथ से छक्का लगा सकता है. और जब मैंने उनसे पूछा था इंटरव्यू के दौरान कि ये कहां से सीखा, तो उन्होंने कहा कि मैं जब दुबई गया था, दुबई में पाकिस्तान के खिलाड़ी थे, उन्होंने वो सिखाया. और क्या शॉट था, लाजवाब शॉट. क्या शॉट खेला है, ये दूसरा सिक्सर है. सुजीत तात्या पाटिल साहब के साथ आए हुए उनके तमाम दोस्त, उनके तमाम स्टाफ का भी हम हार्दिक स्वागत करते हैं. यहाँ स्वागत होता हुआ गेंदबाज का पलटवार, अच्छी गेंद बीट किया. देखिए एक ही बात कहूँगा, सुजीत तात्या पाटिल साहब के जानिसार बहुत उनके साथ हमेशा रहते हैं. तुम्हारा न देरो आराम साथ देंगे, हमारे ही नक्शे कदम साथ देंगे. और अंधेरों से है सुजीत, घबरा न जाना, दिए बुझ भी जाए तो हम साथ देंगे. क्या बात है, क्या बात है. 41 पर 1. दीपेश केनी 2 गेंदों में अब तक 6 रन दे चुके हैं. सामना करें किरण पवार. फिर से तान दिया आसमान में, 6 रन. क्या बल्लेबाजी कर रहे किरण पवार, व्हाट अ प्लेयर इज. अभी अभी जो गल्फ प्रीमियर लीग हुआ था, जीतने वाली टीम के कैप्टन थे किरण. जी हाँ, काफी फॉर्म में चल रहे से. देखिए किस प्रकार शॉट खेला, हाथ बैकलिप से खेला हुआ शॉट था. और जैसे शॉट खेला ना, उनको देखते रहे कि शॉट को, क्योंकि व्हाट अ कॉन्फिडेंट बिहाइंड द स्ट्रोक, दैट्स अ 6 रन. ये खिलाड़ी को आप एनालाइज नहीं कर सकते. ये खिलाड़ी पे जितना आप दबाव डालोगे, ये खिलाड़ी उतना उभर जाता है. क्या शॉट है, क्या फॉलो थ्रू है. गेंद दूर गगन की छांव में, फलक बोझ शॉट, मानो आसमान को भूसा देकर गेंद जमीन पे आई. क्या ऑफसाइड में बल्लेबाजी करे, फाइटिंग बल्लेबाजी, अटैकिंग बल्लेबाजी. दीपेश केनी फिर से गेंद को स्विंग कर दिया है, लेकिन पीछे खिलाड़ी है. किरण पवार का कैच छूटा है. अब देखना है कि किरण पवार का कैच छोड़ा है या ये मैच छोड़ा है. ओह माय गॉड, ओह माय गॉड, इतनी बड़ी गलती यहाँ पर. ये देखिए हमारे सभी मान्यवर यहाँ से प्रस्थान करते हुए. स्वागत है सभी का. आप आए, बाहर आए, अपने जो रुपेश जादव साहब, गोल्डन मैन डोला के, भाजपा के युवा मोर्चा के अध्यक्ष निवृत्ति मगर साहब, उद्योगपति, हमसे इजाज़त लेते हुए विशेष धन्यवाद. 49 रन 1 विकेट. किरण का कैच महंगा पड़ सकता है. 16 गेंदों में 33 रन. व्हाट अ प्लेयर इज. दीपेश केनी किरण को हुक कर दिया है, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग पर, 6 रन. ओ माय गॉड, किरण पवार ऑन फायर. सुकेचे डाके निलेश पाटील, एवढ थोडी अंजूर गावाची. सुकेचे डाके निलेश पाटील, एवढ थोडी. मचेंदर अगर चींस पारा ये मुकाबला हारी तो खिलाड़ी रात भर नहीं सोएगा. जी हाँ, बिल्कुल सही कहा. ये तो होना ही था. ये देखिए शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर गए, पूरे फोर्स के शॉट खेला हुआ शॉट था. और क्या नजाकत थी शॉट में, सीधा 6 रन की मोहर लगी. बेहतरीन हुक शॉट. किरण पवार ऑन फायर. 17 गेंदों में 39. ट्रेमन इंटरप्राइजेस सावले 55 रन 1 विकेट.
ओवर नंबर 5 चलता हुआ। इस ओवर में दीपेश केनी की अच्छी खबर ली है, 5 गेंदों में 20। सामने तूफानी बल्लेबाज किरण पवार, एक और खींच के मारा है, चाबुक चमाट शॉट, 6 रन। क्या सर आज इस प्रतियोगिता में आज हम अर्धशतक देखने जा रहे हैं। यहाँ पर बहुत ही खतरनाक बल्लेबाजी बीच मैदान के ऊपर, क्या छोड़ा और क्या भर से मैदान के ऊपर एक और शानदार ये किफायती शॉट किरण पवार के बल्ले से निकलता हुआ, 6 रन। 3 अर्धशतक इससे पहले लग चुके हैं, लेकिन ये बारी खास है। 5 रन दूर है यहाँ पर केवल अर्धशतक से सर। 45 पर खेले किरण पवार और ये किरण पवार का ब्रांडेड शॉट था, सीधा 6 रन की मोहर लगती हुई। 18 गेंदे 45 रन। किरण पवार का जादू सर चढ़ के बोल रहा है। ये खिलाड़ी को आप कहीं भी खिलाइए, ये खिलाड़ी ने घाट घाट का पानी पिया है और घाट घाट का पानी गेंदबाजों को पिलाया है। जी हाँ, बिल्कुल सही कहा सर। इसके आगे होने वाले मुकाबले की हम जानकारी अब तक पहुंचाना चाहते हैं। सिद्धिविनायक अंजूर और खाड़ी टीम के कप्तान से मेरा अनुरोध है, आइए शीघ्र प्रस्थान कीजिए टॉस के लिए। 61 पर 1, 5 ओवर के और समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर। 250 का स्ट्राइक रेट, क्या टेलीकास्ट है जीटीसी का। ये देखिए, कालेर का दिलेर द किंग सुजीत तात्या पाटिल साहब काफ़ी खुश हैं। यशपाल माली एक ज़माने में उनके साथ सनी स्पोर्ट में खेले थे। मिस्टर पीसेकर, बहुत बड़ा नाम। इस मरतबा अच्छी गेंद, स्ट्राइक देना चाहते थे लेकिन गेंद रिकोशेस हो गई, 4 रन। आप अफसोस मना रहे हैं विकेट कीपर। एक बार दूध से दही बन गया तो दही से दूध नहीं बनता है। अंपायर का क्या इशारा है? बाई का। जबरदस्त अंपायरिंग, अंपायर संदेश किस्मत राव और अंपायर हेमंत शेट्टी। चकमा दिया सर, बल्लेबाज फ्रंट फुट पर आए थे जिसके कारण विकेट कीपर गेंद को देख नहीं पाया, पर नतीजा आपके सामने, सीधा 4 रन, किस्मत का चौका। देखिए, स्ट्राइक किरण पवार को देने की कोशिश थी केदारी की, सिंगल लेना चाहते थे। 45 पे किरण पवार नॉन स्ट्राइक पर। स्कोर है इस वक्त 61 रन, 1 विकेट। ट्रेमन इंटरप्राइजेस सावले, फिर अच्छी गेंद, किरण पवार तिलमिला रहे हैं, तड़प रहे हैं नॉन स्ट्राइक पर, जिस तरह बिना पानी के मछली तड़पती है। जी हाँ, बिल्कुल सही कहा सर जी, क्योंकि उनको 50 बनानी यहाँ पर मैदान के ऊपर। 45 पर खेल रहे हैं, जस्ट 5th रन अवे फ्रॉम द 50। देखिए, किरण पवार ने कभी इनाम के लिए नहीं खेला, 50 नहीं रन बनाने। जी हाँ, बिल्कुल, क्योंकि कप्तान है, कप्तानी पारी को जानते हैं। और ये मुकाबला मैं कहूंगा किरण पवार वैसे चिंचपार के बीच में होता हुआ नजर आ रहा है। बन जाए तो सोने पे सुहागा। इस मर्तबा फिर बीट किया है, रन के लिए जा रहे हैं और वहां उंगली आसमान में, बैट्समैन कॉट बिहाइंड। नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर, सुके टाकी एक नंबर। टिप्पा खाने के बाद अंदर की जानिब आई थी, एक्स्ट्रा पेस और एक्स्ट्रा बाउंस बल्ले का किस लेकर विकेट कीपर के पास। क्या इस प्रतियोगिता में आज के रजनी में 50 रन पूरे कर पाएंगे किरण पवार, या किरण पवार को स्ट्राइक मिलेगी या नहीं मिलेगी, या किरण पवार नॉन स्ट्राइक पर तड़पेंगे? ऐसे एक नहीं कई सवाल मैदान पर उठ रहे हैं। देखिए, 9 गेंदों में 2 रन बना के लौटे केदारी, नहीं बन पाए बल्लेबाजी के अधिकारी। 65 रन, 2 विकेट, 3 गेंदें बची है। किरण पवार को 1 गेंद मिली ना तो भी अर्धशतक। खिलाड़ी कुछ ऐसा है, लेकिन इस ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं विशाल केनी। माना के 22 रन का एक चौका आ चुका है। एज लगा, फिर पहले बॉल्स पर, इस मर्तबा रन के लिए अपना विकेट कुर्बान कर दिया। अभी देखना है, अंपायर इस बात की तफ्तीश कर रही है कि क्रॉसिंग हुई या नहीं है सर जी। नहीं, इस बात की तफ्तीश कर रही है कि दोनों खिलाड़ी एक साथ भागे थे या नहीं। ये भी बात हो सकती है। भिवंडी क्रिकेट में दोनों को क्रीज छोड़ना होता और भागे थे, यही कारण था कि आउट घोषित किया अक्षय पवार को, जिन्होंने भाई के लिए
अपना विकेट बलिदान किया है। एज भी लगा था, सबसे check. बड़ी बात थी कि एज लगा था। क्या अंपायरिंग हो रही है जेपी फायनल की? तर चला आपण लगेचच काही सन्मान कव्हर करू, आपल्याकडे वेळ आहे. उपस्थित आपण पाहुण्यांना सन्मानित करतो. तसेच नुकतंच ज्यांचं आगमन झालं आमचे अजितजी इस्मान यांचा आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. एवन जोडीला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान कव्हर करावा. उपस्थित पाहुण्यांना आपण सन्मानित करतो. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपला अमूल्य वेळ आपण दिला त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. अजित इस्मान यांचा आपण सन्मान करीत आहोत. निलेशजी पाटील सुकेची डाकी क्या यांच्या शुभ हस्ते. क्या किरण पवार का अर्धशतक, इस मरतबा वाइड यॉर्कर, आखिरी गेंद बची है। 19 गेंदों में किरण पवार 45 पर अर्धशतक लगाते हैं तो मेरे ख्याल से 5वां अर्धशतक रहेगा। अच्छी गेंदबाजी विशाल केनी की, कमाल की गेंदबाजी। देखिए नॉन स्ट्राइक से आए, किरण ने वापस कर दिया। विशाल केनी किरण पवार के लिए खेल दिया है अर्धशतक। बिग एंडी देना चाहिए किरण पवार को। व्हाट इनिंग! देखिए जोरदार तालियों से स्वागत करें इस खिलाड़ी का। 20 गेंदों में 51 रन और कुल स्कोर है 71। 72 की चुनौती चलते हैं राहुल के पास। व्हाट अ फैंटास्टिक नॉक, सच अ ग्रेट नॉक, बहुत ही शानदार समापन किया। दिस इज गुड फिनिश। यस राहुल, थँक्यू सो मच. तसेच अभयजी केबार यांचा आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. यांचा देखील नुकताच आणि इवन जोडीच्या शुभ हस्ते आपण हा देखील सन्मान करीत आहोत. आमचे अभयजी केबार यांचं नुकताच आगमन झालं होतं आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान सत्कार करतोय. सिद्दीक जी आपको आना है मंच पे. तात्या शेठ नक्कीच तुम्हाला बोलत आहेत. सिद्दीक बाबे आपण लगेचच यायचं. तसेच आपण पुढील सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आमच्या नक्कीच आशिषजी गाटेकर यांचा आपण सन्मान करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच आपण उपस्थित आशिषजी नक्कीच गाडेकरांचा आपण सन्मान करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. आपण लगेचच हा देखील सन्मान कव्हर करू. आपल्याकडे थोडासा वेळ. आपण पुढील सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच अंकितजी पाटील यांचा देखील आपण सन्मान करीत आहोत. आलेल्या पाहुण्यांना आपण सन्मानित करतोय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सगळ्याच सन्मान करतोय. तसेच आपण पुढील सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. उपस्थित आपण पाहुण्यांना सन्मानित करतोय. सगळ्याच पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा देखील सन्मान कव्हर करतोय. तसेच आपण पुढील सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. पूनम मंडू पाटील जे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत सुरेश सारंगचे, त्यांचा देखील आपण माध्यमातून. तर नक्कीच आपण उपस्थित पाहुण्यांना सन्मानित करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. नुकतंच ज्यांचं आगमन झालं होतं आमच्या नक्कीच श्रीमान पूनमजी बंडू पाटील जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत सुरेश सारंगचे, त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अशी नक्कीच श्री बबनराव पाटील साहेब यांचा देखील आपण सन्मान करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. उपाध्यक्ष ठाणा जिल्हा ग्रामीण ओबीसी
वर्षा आणि त्यांचा देखील आपण सन्मान करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. बबनराव पाटील साहेब आणि नक्कीच निलेशजी पाटील आणि सुकेची टाकी साहेबांच्या शुभास्ते आपण हा सन्मान करतो. थँक्यू सो मच. मनपूर्वक सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपण पुढच्या मासे लगेच सॉस देखील करतोय. खराडीचे कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचा. खराडी आणि सिद्धिविनायक अंजूर मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. बहुत बहुत तो शुक्रिया राहुल जी. चलेंगे दोस्तों मैदान के बार आप देख पा रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री पंचायत राज चषक 2024 का शानदार आयोजन हम देख पा रहे हैं. A1 जोड़ी हमारी सुकेश जी डाकी और नीलेश जी पाटील के माध्यम से चलती है प्रतियोगिता. शानदार प्रतियोगिता. जीत के लिए 72 रनों का लक्ष्य बीच मैदान के ऊपर. पहली गेंद P1 में यहाँ पर गेंद को खेल दिया. फाइनली के रीजन में खिलाड़ी वहां पर मौजूद है. आउटफील्ड वहां पर काफी फास्ट है. पार का इशारा. पहले गेंद पर शानदार चौका. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर. सुकेश डाकी एक नंबर, नीलेश पाटील एक नंबर. क्या बात है. यहाँ पर दोनों कप्तान मैदान के अंदर. किरण पवार कप्तान है और साथ में अर्जुन परदेसी कप्तानी पार खेलते हुए. क्या कॉन्टेस्ट है यहाँ पर. एक शेर तो दूसरा सवा शेर. जिस किरण पवार ने 20 गेंदों में 51 की धुआंधार शानदार पारी के लिए उस किरण पवार का स्वागत किया इस मैदान के ऊपर एंड कहा कि वेरी गुड इवेंट वाला प्रेजेंट यार. बहुत ही शानदार शुरुआत. पहले गेंद पर चौका. फिर एक बार क्या होगी अगली रणनीति. लवली शॉट ड्राइव किया इस गेंद को. खिलाड़ी वहां पर मौजूद मैदान के ऊपर इनफील्ड गेंद को फील किया लेकिन यहां से मिलेगा 1 रन का इजाफा होता हुआ. अच्छी क्रिकेट. पहले गेंद पर चौका आने के बाद किरण पवार बिल्कुल यहां से वापसी की क्षमता रखेंगे क्योंकि महान खिलाड़ी है जिन्होंने घाट घाट का भी पानी पिया है लेकिन इस बार रोशन आते हुए. हाल ही में कुंडेवाल के मैदान के ऊपर 83 रनों की धुआंधार पारी खेलने वाले वही खिलाड़ी बीच मैदान पर. ओ प्लेसमेंट अच्छी गेंद थी. अच्छी गेंद को सम्मान भी देना चाहिए. टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आती हुई. हमारे साथ जुड़ चुके सुभाष जी धुमाल सर. स्वागत है सुभाष जी. आपका भी स्वागत है. आपका धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. टीम का स्कोर यहाँ पर 5 रन बनते हुए. जीत के लिए 72 का लक्ष्य. 12.00 के अवसर से बनाने के हर गेंद के ऊपर 2 रन की सख्त आवश्यकता है बल्लेबाजी करने में टीम को जीत के लिए. ओ इस बार बैकवर्ड पर जाकर टैप किया अंतिम मुंह में बल्ले का फेस खोला. वेट एंड वॉच क्रिकेट. ये किरण पवार है दोस्तों. जिस किरण पवार को पहले गेंद पर चौका लगाया उसके बाद क्या शानदार वापसी को उन्होंने पिछले 3 गेंद में महज 1-2 रन दिए उन्होंने और टीम का स्कोर जो शुरुआत में आगाज हुआ था उस आगाज को रोक दिया. जो रनों का सिलसिला शुरू हुआ था उस रनों के सिलसिले को थमा दिया और टीम का स्कोर अब बढ़ता हुआ 6 रन बिना किसी विकेट के सार के ऊपर. और किरण पवार की है अगली गेंद. 5 पर खेलते हुए अर्जुन परदेसी कप्तान टू कप्तान बीच मैदान के ऊपर. बड़ा कॉन्टैक्ट. ओ लवली डिलीवरी. हवा से भी तेज गेंद. इस बार फुटवर्क का किसी भी तरह का इस्तेमाल नहीं है. इस बार डील करके दिखा रहे हैं कि गेंद उनको कवर के रीजन में खेलना चाहते थे लेकिन समय की कमी पाई गई है. और जिस किरण पवार को पहलेबाज यस नितीन कोहली ग्रुप नक्कीच नितीन कोहली ग्रुपच्या आपण नक्कीच दिलखुश नाईक आणि नक्कीच बघतो आपण आकाशजी नाईक त्याच्यात आपण मदन भाऊ माझा आनंद घेत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच ते आनंद घेत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून आपलं नक्कीच मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मयूर ग्रुपचे सर्व सदस्य नक्कीच उपस्थित आहेत आणि एक सुंदर असा फोटो सेशन तिथे करतोय. A1 जोडी देखील उपस्थित आहे. मयूर दादा नक्कीच बहुत बड़ा दृश्य मैदान मंच के ऊपर हम देख पा रहे स्क्रीन के ऊपर. ये मयूर जी पिसेकर हमारे सबके लाडले चेते तात्या और ये A1 जोड़ी. बहुत ही बड़ा मंजर. ये लम्हे हम कभी ना भूल पाएंगे. पिछले साल इस प्रतियोगिता में 10 स्टैंड थे 10 कैमरे थे. इस साल 12 स्टैंड और 12 कैमरे यानी कि उन्नति की राह पर चलती हुई दिन ब दिन. ये देखिए ग्राउंड लुक्स रियली गुड पिक्चर एंड हैव अ गुड पिक्चर ऑन द स्क्रीन. सच अ ग्रेट पिक्चर. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर हमारे सबके लाडली A1 जोड़ी और सबके लाडले चाहते हमारे इस भिवंडी के आन बान शान सुजीत तात्या.
स्क्रीन के ऊपर। बहुत ही बड़ा मंजर, ग्राउंड लुक्स रियली गुड पिक्चर एंड सच अ ब्यूटीफुल पिक्चर ऑन द स्क्रीन बोर्ड। ठीक, आपण दोन सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. थोडंसं आपल्याकडे आहे नक्कीच. आमचे कामेश पाटील यांना विनंती, आपण पुढे यावा. या कामेश भाऊ पाटील जे कालदेरचे आहेत, आमचा पण सन्मान माध्यमातून. सन्माननीय सुशीलजी भोईर यांचा देखील आगमन झालेलं आहे, जे उद्योजक आहेत पागोड्याच्या. नक्कीच सुशील शेठ भोईर यांचा की आपण देखील आपल्या देखील स्पर्धेतून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय सुशीलजी भोईर साहेबांचं आगमन झालं, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावा. हार्दिक कामेश शेठ पाटील यांचा आपण सन्मान करू स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच आमचे कामेश दादा पाटील आणि आमचे तेजस दादा पाटील यांचा देखील आपण सन्मान करू स्पर्धेच्या माध्यमातून. एवन जुरीला पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्या शुभास्ते आपण हा देखील सन्मान करायचे. तसेच उत्तमजी मडवी आपण यांचा देखील सन्मान करू. पाहुणे मोठ्या संख्येने म्हणून थोड्या वेळासाठी कॉमेंट्री बंद, क्षमा असो. उत्तमजी मडवी यांचा देखील आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. उपस्थित सगळ्या पाहुण्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तात्या शेठ देखील माचा आनंद घेत आहेत, आमचे मयूरदादा पिसेकर देखील माचा आनंद घेत आहेत. उत्तमजी मडवी यांचा आपण सन्मान करतोय एवन जोडीच्या शुभ असते आपण. आणि जिवलग मित्र आहेत. थँक्यू सो मच मयूरदादा पिसेकर, आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा नक्कीच मनापासून आभार. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर. सुकेश धाकी एक नंबर, निलेश पाटील एक नंबर, गजवतन भिवंडी लय डेंजर. सुकेश धाकी एक नंबर, गजवतन भिवंडी लय डेंजर. थैंक यू, माफी चाहेंगे यदि हमारी कमेंट आप तक नहीं पहुंच पा रहे क्योंकि कहीं अतिथिगण मंच के ऊपर ओवर का हुआ। पहले ओवर का जब समापन हुआ तो टीम का स्कोर 7 था. आप यस राहुल जी 2च मिनिटं सर. नक्कीच यशपाल दादा माळी यांचा आपण सन्मान करू स्पर्धेच्या माध्यमातून. लेजेंडरी क्रिकेटर नक्कीच मानकोली गाव म्हटलं की नक्कीच आवर्जून या खेळाडूचं नाव घेतलं जातं. लेजेंडरी क्रिकेटर नक्कीच यशपाल दादा माळी यांचा आपण सन्मान करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच मयूर दादा, आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुशील शेठ भोईर यांचं देखील आगमन झालं, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. विशालजी माई जे मानकोली शेत, राकेश माई क्षमा असो, राकेश माई यांचा आपण सन्मान करीत आहोत. अगोदरच्या नक्कीच मित्र खास दादांचे सुशील शेठ हा सन्मान आपण करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सगळ्याच पाहुण्यांना आपण सन्मानित करतोय. पागोड्यावरून खास करून आमचे सुशील शेठ भोईर देखील उपस्थित झालेले आहेत. दादांचे जवळचे मित्र जे पागोड्यावरून खास करून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत, आपण त्यांचा देखील लगेच सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. थोड्या वेळासाठी नक्कीच त्याचं कारण मोठ्या संख्येनं आपल्याला पाहुणे पाहायला मिळतात आपल्या व्यासपीठावरती. या ओव्हरच्या नंतर आपण टॉस देखील करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनने जाऊन टॉस बॉक्समध्ये बसायचं आहे. सिद्धिविनायक अंजूर आणि गावदेवी खार्डी आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन बसायचं. या ओव्हर नंतर आम्ही टॉस बॉक्समध्ये टॉस करू. सन्माननीय अक्षयजी परदेशांचा आपण सन्मान करू, जे चिंचपाड्यावरून खास करून या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्मान करू. ऋषी भोईर यांचा देखील आपण सन्मान करू. या दोन्ही नक्कीच पाहुण्यांना आपण सन्मानित करू. एवन जोडीचा मित्र परिवार मोठ्या संख्येने खास उरणवरून बघा हे सगळेचे सगळेच दादांचे मित्र इथं उपस्थित झालेले आहेत. एवन जोडीचं मी मगाशी सांगितलं मित्र परिवार ठाणा असेल, रायगड असेल, कर्जत असेल, वाडा परिसर असेल, पालघर परिसर असेल, प्रत्येक विभागातून नक्कीच आवर्जून अक्षय परदेशी
हॅलो ठीक. अक्षय परदेशी आपण यांचा देखील सन्मान करू स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे निलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते प्रत्येकाचा मान सन्मान आपण करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आजची 8वी रजनी. तर मनापासून आभार खास करून दादाशेठ पाटील यांची. हॅलो हॅलो. टॉस कोणाकडे? सर फक्त स्कोर सांगायचं मला, टॉस कव्हर करायचा है. टीम का स्कोर है 17 रन, जीत के लिए 72 का लक्ष्य है और जीत के लिए बताएंगे रन. राहुल 1 मिनट रुकाना चाहेंगे आपको. जीत के लिए 4 ओवर में जरूरत है, 55 रन की आवश्यकता. इस ओवर टू राहुल. तर आपण एक टॉस कव्हर करतोय पुढच्या मॅचचा. तात्यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. तात्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू आणि तात्यांचा देखील मित्र परिवार तात्यांसोबत नक्कीच सातत्याने बघत असतो आपण. फोटोज घेतले जात आहेत. तात्यांचा मित्र परिवार भरपूर मोठा आहे आणि तात्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. पुढच्या मासा आपण टॉस करत आहोत. सुजित तात्या शेठ पाटील खाडीचा संघ हा आपला नक्कीच कल्याण डोंबिवलीचा आणि आपलाच आयोजक संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोघांना शुभेच्छा दिल्यात. तात्याने विनंती आपण मध्ये यायचं. टॉसची माहिती आम्ही करून देतो. एका बाजूला A1 जोडी जी चर्चा सध्या तरी महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री चषक. दोघांमधून एकाची मागणी करायची. ओके तात्या कोण बोलतोय? चला खाडी संघ कॉलिंग करतो. A1 जोडी अशी मागणी आहे आणि A1 जोडीचा आलेला आहे. चर्चा जशी आहे तसंच आलेलं आहे. थँक्यू सो मच. मनापासून आभार आपण टॉससाठी दादा आल्यात त्याबद्दल. दोन्ही टीमला पुन्हा एकदा दादांकडनं शुभेच्छा. आपण थोडक्यात चर्चा करू कारण का सामना रंगतदार सुरू आहे. जास्त वेळ घेणार नाही, फक्त आपला निर्णय सांगायचा आहे. आम्ही बॅटिंग घेऊ पहिल्यांदा. शुभेच्छा तुम्हाला विजयासाठी. तुम्हाला देखील शुभेच्छा. विजयाकडनं वेग भरपूर कमी आहे. टॉस झालेला आहे. खाडीनं टॉस जिंकलेला आहे. त्याने घेतलेले बॅटिंग. मॅच खूप सुंदर रंगती आहे. आता अजिबात आम्ही कॉमेंट्री बॉक्सला डिस्टर्ब न करता लगेचच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओटू कॉम बॉक्स मच्छिंद्र पाटिल सर. थैंक यू सो मच. शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया राहुल जी. चलिए दोस्तों मैदान के ऊपर बहुत ही शानदार मुकाबला. जीत के लिए 72 का लक्ष्य. पहले ओवर में टीम का स्कोर था 7, दूसरे का खेल समाप्त हुआ. टीम का स्कोर 17 था. फिर एक बार किरण पवार आते हुए जिस किरण पवार के बलबूते पर 20 गेंदों में 51 बना, जिसके तहत टीम ने 71 रन का लक्ष्य पूरा किया और 72 की चुनौती रखी है. उस चुनौती को स्वीकार नहीं कर पा रही टीम, क्योंकि जिस प्रकार से शुरुआत हुई इतनी अच्छी नहीं कहा जा सकते. लेकिन अभी भी मुकाबला काफी बड़ा होगा. कई दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे हैं. यूट्यूब के जरिए सभी का स्वागत करना चाहेंगे हम. ये बड़ी प्रतियोगिता खेली जा रही है, भारत की सबसे बड़ी प्रतियोगिता. इस साल 32 बाइक और एक 4 व्हीलर के साथ. पिछले साल ये प्रतियोगिता 21 बाइक के साथ आई थी. उससे पहले शुरुआत हुई थी 19 बाइक के साथ. आप देखते देखते 32 पर पहुंच चुके हैं. यहाँ पर ये है हमारी A1 जोड़ी और A1 जोड़ी का A1 आयोजन भिवंडी से सीधा प्रश्न किया जाए GTC के माध्यम से. फुल टॉस गेंद थी लेकिन फिंगर गोज बाउंड पर. यस इज गॉन. बिग विकेट. लो टॉक बल्लेबाज को एक और विकेट का पर खात्मा. बिल्कुल सही फैसला अंपायर का. पाए गए ऑफ स्टंप के ऊपर. हाइट फैक्टर कम था और ये देखिए इसके ऊपर तात्या को फिर एक बार दिखाया जा रहा है. इन ट्रॉफी की पूरी तरह से परीक्षण करते हुए चाचा हमारे तात्या बिल्कुल पूरा परीक्षण कर रहे हैं कि किस प्रकार से क्रिस्टल ट्रॉफी बनाई गई है. और A1 जोड़ी उनकी जानकारी देते हुए 128 टीमें खेलती हुई नजर आई है. 3 बाइक
तात्या सेठ ने हमें दिए यहाँ पर, क्योंकि मैंने पहले कहा था कि तात्या का नाम बड़ा है, दिल भी बड़ा है, और उन्होंने खुल कर यहाँ पर 3 बाइक भी दी है। और हैंडसम पर्सनालिटी मैन हमारे सबके लाडले चेते सुजीत तात्या, स्वागत है आपका। उनकी एंट्री हमेशा रॉयल होती है, क्योंकि रॉयल मैन है, रॉयल की तरह जीते हैं, यानी कि राजा की तरह जीते हैं, और एंट्री भी रॉयल की होती है। बहुत बहुत शुक्रिया तात्या, आप आए, आप बाहर आए, और आपके आने से माहौल ही बदल दिया, क्योंकि आप महफिल को बदलते हैं और पूरी से महफिल को बदल दिया आपने। बहुत बहुत शुक्रिया आपका तात्या। इस प्रतियोगिता में आए, शान 4 लगाए, शान शौकत बड़े प्रतियोगिता की दिल की गहराई से स्वागत करते हैं आपका। और ये गेंद सीमा पार, 1 बाउंड 4 रन। कोणी कितीही महारथी आला तरी अर्जुन नाही असं करायचं, कोणी कितीही महारथी आला तरी बरोबरी नाही करायचं। आज केंद्रीय मंत्री क्रिकेटच्या शतकाची तोय बनजोडीचा, आज केंद्रीय मंत्री क्रिकेट। राकेश भोईर यहाँ पर आती ही पारी की शुरुआत की थी, अक्षर प्ले की इस प्रकार राज सफल हुए हैं, पूरी तरह से बल्ले को खोला, हाई बैक क्लिप से खेला, बस शॉट था, पावरफुल शॉट था, और गेंद से वहां पर काऊ कॉर्नर से चीरती हुई 4 रन की मोहर लगती हुई। कट कर दिया बैक पर जाकर खिलाड़ी वहां से मौजूद डिप कवर के रीजन से आते हुए, लेकिन यहां से मिलेगा 1 ही रन। 22 पर 3 विकेट गिरे यहाँ पर 3। आप देख पा रहे मुकाबला 3-1 एंटरप्राइजेस सावले बनाम काल भैरव देवांशी 11 चिंचपाड़ा के बीच में चलता हुआ शानदार मुकाबला। 72 रन की चुनौती इस समय चिंचपाड़ा टीम के सामने, लेकिन इस वक्त अच्छी स्कोरिंग बनती हुई 22-3 विकेट के नुकसान के पर पारी को संभालते हुए अर्जुन परदेसी कप्तानी पारी खेलती हुए। आपकी बार बहुत ही पहले खेला, लेंथ लाइन में नहीं परख पाया, यहाँ पर चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन किया किरण पवार ने, डॉट गेंद की समाप्ति की यहाँ पर अर्जुन परदेसी से बल्लेबाज को डॉट गेंद फेंकना यानी कि समुंदर में आग लगाने के बराबर हो सकती है, क्योंकि जितनी क्रिकेट किरण पवार ने खेली उतनी क्रिकेट अर्जुन परदेसी के लिए दोनों महान कप्तान बीच मैदान के ऊपर। बहुत ही बढ़िया शॉट, पुल सक्सेसफुल, और गेंद सीमा पार, कपल ऑफ द बाउंस, सीधा 4 रन। केसे टाकी नीलेश पाटील, एवढ थोडी अंधुर गावाची। केसे टाकी नीलेश पाटील, एवढ थोडी अंधुर गावाची। जित जाईल जित हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची। और की भी समाप्ति, टीम का स्कोर है 26 रन। पूरे देश भारत में यहाँ पर भारत के कोने कोने में एक ही चर्चा हो रही है, जिसकी होती है चर्चा, वो चर्चा की बड़ी प्रतियोगिता हम देख पा रहे हैं। यू आर वॉचिंग यूनियन मिनिस्टर ऑफ स्टेट पंचायत राज ट्रॉफी 2023 A1 आयोजन, A1 जोड़ी के माध्यम से हमारे सबके लाडले चेते नीलेश शेठ पाटिल और हमारे सुकेश टाकिन के माध्यम से खेल हुआ समापन 3 ओवर का 26 पर 3, जीत के लिए 72 का लक्ष्य। किरण पवार के पहले ओवर में 7 रन आए थे, और इस ओवर में हमें मास बताएंगे कितने रन मिले। 9 रन मिले, यानी कि कुल मिलाकर उनका कोटा समाप्त हुआ 2 ओवर का। 2 ओवर में उन्हें रन दिया यहाँ पर 16, और ये देखिए इक्विलेशन ऑन द स्क्रीन बोर्ड, 46 रन की आवश्यकता बची भी 18 गेंदों में। सुभाष सर हमसे जुड़ चुके हैं, आइए सुभाष जी, स्वागत है आपका। नक्कीच आपण पाहतोय 18 चेंडू आणि 46 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे। आव्हान आहे ते 72 धावांचं, आणि 72 लक्षाचं पाठलं करताना आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेले आहेत। किरण पवार ज्याचं अर्धशतक पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळत, आणि इथे मध्ये गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करताना तो आपल्याला पाहायला मिळतोय। ग्रेट ऑलराऊंडर किरण पवार बॅटने तर पॉवर दाखवलेले आहे, आणि चिन्होनी पॉवर दाखवताना आपल्याला या इनिंग मध्ये पाहायला मिळालेलं आहे। जगदीश म्हस्कर गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय, ज्याने आजच्या दिवशी विकेट हॅट्रिक ही पूर्ण केलेले आहे। तसं मित्रांनो, 1 मार्च आहे, आणि आजच्या दिवशी 2011च्या विश्वचषकामध्ये श्रीलंकन गोलंदाज लसित मलिंगाने बांगलादेश विरुद्ध विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता, आणि विकेट हॅट्रिक गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर जगदीश म्हस्कर आपल्याला पाहायला मिळतोय। याला मात्र फुलटा चेंडू ऑन साईडला चेंडू डोललेला आहे, छत्रक्षक तिथे प्रोटेक्शन पाहायला मिळतंय। तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही। 72चं लक्ष आहे, आणि 72 लक्षाचा पाठलाग आपण पाहतोय करताना चिंचपाडा संघ। धावसंख्या 27-27। सुबह अजूनही अर्जुन परदेशी मैदान होते। सुरुवातीला इनॅट नंबर 1 वरती आलेला फलंदाज स्ट्राईकला होता, 16 वरती 18 वरती खेळतोय, त्याच्याकडनं फार अपेक्षा असणार आहेत, आणि स्वतः संघनायक आहे, त्याला माहिती आहे की सामना कसा खेळायचा आहे या शेवटच्या टप्प्यामध्ये। अगदी बरोबर आपण पाहतोय पूर्णपणे मतदार त्याच्यावर असणारे अर्जुन परदेशी जो संघाचा मुख्य फलंदाज आहे, सलामीला आलेला आहे। अजूनही खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्या बॅटमधून 2 चौकारी पाहायला मिळाले आहेत।
वाह व्हाट एक्शन रिप्ले, ये कर सकते हैं सिर्फ जीटीसी जलपेश भोईर और उनकी पूरी टीम। सुबह सर मैंने अभी भी जिक्र किया था, पिछले साल 10 स्टैंड थे, 10 कैमरे थे, इस साल 12 कैमरे और 12 स्टैंड। फेर डिलिव्हरी, यावेळी मात्र फोर्स केला चेंडूला आणि चेंडू निघून जाईल गॅप मधून सीमा पार, झन्नाटेदार चौकार। धावसंख्येला आकार आलाय 31 या धावसंख्येवरती 3 बाद स्थिती आपण पाहतोय। 72 धावांचा पाठलाग करत असताना मजा येईल धुमाल सर या सामन्यामध्ये, कारण हा सामना फार महत्त्वाचा आहे, सर्वांचं लक्ष लागले मैदानावरती। कारण मी मगाशी देखील सांगितलं होतं की हे संघ पहिल्या दिवशी सामना खेळले होते, नंतर मात्र 7 दिवसानं हा सामना पाहायला मिळतोय, कारण भरपूर रणनीती त्यांना वेळ मिळाला आहे, ग्राउंडचा पूर्ण अभ्यास झाला आहे, त्यामुळे सामना चांगला होईल, शंका नाही मैदानावरती। अगदी बरोबर, पहिला सामना केल्यानंतर भरपूर ब्रेक नक्कीच या दोनच संघांना मिळाला नाही आणि त्यामध्ये रणनीती बनवली असेल। यावेळी मात्र आपण पाहतोय आउटसाइड ऑप्शन चेंडू हाताळला गेलेला आहे। अर्जुन परदेशी नक्कीच आपण पाहतोय मच्छिंद्र पाटील सर जोपर्यंत खेळपटर आहेत तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहेत चिंचपाड या संघाच्या। निश्चित, कारण भरपूर वर्ष क्रिकेट खेळला आहे त्याने, या संघाला सावरलंय, संघाचं संघटनाची भूमिका भरपूर वर्ष तो सांभाळतोय, रिस्पॉन्सिबिलिटी त्याला चांगली ठाऊक आहे। अगदी बरोबर, ती जबाबदारी नक्कीच इथे दाखवावं लागेल। पुन्हा एकदा आउटसाइड ऑप्शन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची आपण पाहतोय हाताळणी, चांगली गोलंदाजी नॅचरल अँगल प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज। हो एक्झॅक्टली, गोलंदाज व्हॅरिएशन करण्याचा प्रयत्न करतोय मात्र तो चुकतोय। यावेळी मात्र खराब चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय। आता मात्र एक संधी निर्माण होते नक्कीच फलंदाजांसाठी, खरं तर मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे आत्मविश्वास वाढवण्यासाठी, आणि तो मोठा फटका खेळण्याची संधी, अगदी मुक्त फटका खेळण्याची संधी फलंदाजाला इथे मिळालेली आहे। 32 धावसंख्या, 72 धावांचा पाठलाग करत असताना संघ आपण पाहतोय 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना लेफ्टवरती विकेट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ कॉन्फिडंट इन द स्ट्रोक, दिस इज अ क्वालिटी शॉट फ्रॉम द अर्जुन परदेशी, व्हॉट अ यूज ऑफ फ्री हिट, दॅट्स अ 6। फ्री हिटवर बिग हिट आपल्याला पाहायला मिळतंय, हे आपण पाहू शकता अर्जुन परदेशी यांनी चेंडू पाठवलाय परदेशी। निश्चित, आणि सुभाष सर मला तो गाणं आठवलं, परदेशी परदेशी जाना नाहीये, कारण जो संघ हरेल त्याला मध्ये परतावं लागेल स्पर्धेत नाव। अगदी बरोबर, आणि 365 दिवस मात्र केंद्रीय राज्यमंत्री चषकाची वाट पाहावी लागेल। फटका काय क्लास होता, दिस इज अ क्वालिटी शॉट फ्रॉम अर्जुन परदेशी। एवढी वर्ष क्रिकेटमध्ये काय कमवलंय, हेच कमवलंय, क्लास किती होता चांगला। धुमल सर फटके कोणी मारत असतात, चौकार षटकार कोणी मारत असतात, मात्र त्याचा क्लास, त्याचा दर्जा, त्याचा स्टँडर्ड, त्याचा लेवल, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स। नक्कीच क्लासचं खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, असं म्हटलं जातं क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी, फॉर्म आताच्या तर येत आहे लेकिन क्लास कभी नाही मारता। यावेळी मात्र क्लास मरत नाही आणि दाखवून दिलेलं नाही, सोंग केलेल्या चेंडूला सीमावर आणखीन एक फ्लॅश षटकार। What a powerful shot that was, full toss and that's a big one, that's a 6। मजा येईल सामन्यामध्ये, एका अर्जुन परदेशीनं संघाचं नेतृत्व स्वीकारलंय आणि त्याने मात्र सामना टर्न केला मैदानावरती। व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्लायमॅक्स, सामना रंगणार तील मात्र शंका नाहीये। नक्कीच सामना रंगणार याचा संकेत अर्जुन परदेशी यांनी दिलेले आहेत। बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 षटकार, 2 ठोक डाले आणि पिक्चर अभि बाकी मिनिट दोस्त, हे जणू दाखवून देताना आपण पाहतोय चिंचपाडा संघाचा अर्जुन परदेशी। 44 धावा दाखल होती, फक्त 28 धावांची गरज आहे। व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्लायमॅक्स। सुभाष सर मगाशीच मी सांगितलं होतं की या दोन्ही संघांमध्ये जेव्हा जेव्हा सामने होतात ना, पनवेल तालुक्यातील दोन्ही नामांकित संघ आहेत, त्यामुळे जेव्हा जेव्हा सामने होतात दोन्ही संघांमध्ये तेव्हा सामना चांगला होते, याचं कारण आहे दोन्ही संघ नायकांना एकमेकाच्या कमेच्या आणि जमेचा यांचा गाढा अभ्यास आहे, त्यामुळे सामना रंगणार नक्कीच, आणि सामना रंगतोय हे मात्र निश्चित, कारण 12 चेंडू आणि 12च्या मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे। दोन्ही संघ मात्र इथे हार मानायला तयार नाही। ते एका बाजूला आपण पाहतोय त्रिवन इंटरबाजे सावले, विपक्ष आपण पाहतोय कालभैरव देवांस 11 चिंचपाडा, हे 2 संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय। सुभाष एका गोष्टीचा देखील उल्लेख करायला विसरणार नाही, किरण पवारचा सोडलेला तो झेल तोही मागात करू शकेल, तोही टर्निंग पॉईंट ठरू शकेल सामन्याचा। अगदी बरोबर उल्लेख केला, कारण कॅच विन द मॅच, पकडा कॅच, जिंका मॅच, टेक द कॅच अँड विन द मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असं, आणि तो झेल नक्कीच टर्निंग पॉईंट ठरू शकेल आपल्या म्हणण्याप्रमाणे। पूर्णपणे सहमत आपल्या मताशी।
अक्षय पवार किरण पवार यांचे बंधू हातामध्ये गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. समोर जाईल फलंदाज यावेळी राकेश भोईर. उलटा चेंडू होता इथे मात्र अतिशय सुरेख फटका. चेंडू निघून जातोय या मैदानाला गुदगुल्या करत सीमा पार नेतृत्वक चौकार. क्रॅशिंग ड्राईव्ह. यो अंजुरवाला कोण रे आला यो अंजुरवाला यो कशात जमलाय ग दादा कशात जमलाय ग आमच्या सुकेश डाकी दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम हाय. Nice drive, that's a solid blow. Have a look at the action replay. Nice drive, that's a solid blow. Crashing shot, what a shot from the batsman. And that's a four run. There's no chance for stop the ball. मजा येईल सामन्यामध्ये कारण सामना रंगेल आता मैदानावरती. उर्वरित समीकर 11 चेंडू आणि 24 धावांची गरज. What a match. नक्कीच सामना रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहतोय. 11 चेंडू आणि इथून अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या धावफलकावर 48 आपण धावा पाहतोय. हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय या निर्धाव चेंडू वापसी करताना गोलंदाज जगदीश मस्कर आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघ सॉरी अक्षय पवार आपण पाहतोय. पॉवरफुल चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय पवारच्या माध्यमातून. यावेळी मात्र सुरेख फटका आवडी शॉट इनसाइड आउट. चेंडू निघून जाईल सीमा पार कडकदार षटकार. Lovely, what a shot inside out. That's a 6 run. Brilliant shot from the batsman. मजा येईल सामन्यामध्ये आणि मगाशी सिद्दीक सर आमच्या चर्चा झाली की जशी रात्र होते ना तशा सामन्यामध्ये रंगत निर्माण होते आणि सामना रंगतो मैदानावरती. सन्माननीय राजूजी नाईक यांचा आपण सन्मान करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं नुकताच आगमन झालेलं आहे आणि आमच्या जोडीचे शिलेदार हॅलो हॅलो नक्कीच आपण हा सन्मान करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच आमचे पंकजी तरे यांचा देखील आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पंकज तरे यांचा देखील आपण सन्मान करीत आहोत. आपण आलात या स्पर्धेमध्ये त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. यस कॉमेंट्री बॉक्स. थँक यू सो मच. येणारे चेंडू 9 आणि 18 धावांची गरज. व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच. यस सुभाष सुमाल सर. अक्षय पवार व्यापेटायचं बोलताना यावेळी मात्र काय घडलं तिथे पाहावं लागेल. एक धाव तर फलंदाज पूर्ण करतायत आणि पंचही बोलतात ते वाईटचा इशारा करतात. 1+1 ह्या चुका मात्र टाळावं लागतील कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 9 चेंडू 16 धावा. वाट मॅच. काय सामना रंगला मैदानावरती. असं वाटलं नव्हतं की पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त 7 धावा. 2 षटकामध्ये आपल्याला फक्त 17 धावा पाहायला मिळाल्या. वाटलं नव्हतं की सामना रंगेल. मात्र अर्जुन परदेशी फटकेबाजी मैदानाच्या चारी बाजूला चौफेरबंदी केली आणि सामन्यामध्ये रंगात निर्माण केली आणि सामना रंगतोय. येणारे समीकरण आता मात्र राहिले ते 9 चेंडू 16 धावा. कोण जिंकणार सामना आणि कशा रीतीने सामन्याचा फिनिश होईल. थरार क्रिकेटचा मैदानात रंगतोय. प्रेक्षकांची मनं जिंकतोय आणि लक्षवेधी लढत जात आहे. प्रेक्षकांसाठी मात्र लढत ठरली लक्षवेधी लढत. अगदी बरोबर आपण पाहतोय. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला चेंडू टोलेला. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव येते ते पूर्ण. चांगली कॉलिंग चांगली रनिंग भेटून तो विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यस सुभाष समीकरण 12 चेंडू 28, 11 चेंडू 24, 10 चेंडू 24, 9 चेंडू 18, 9 चेंडू 16 आणि आता समीकरण उरलंय ते 8 चेंडू 14 धावांची. जशा तसं सडेतून उत्तर दिलंय किरण पवारच्या फलंदाजीला फलंदाज अर्जुन परदेशीनं. व्हॉट अ फंटास्टिक मॅच. पंच आम्हाला सांगत असताना पाण्याची मागणी निश्चित. 2 चेंडू नंतर आम्ही पाणी पाठवू. येणारे चेंडू 8 आणि गरज येते 14 धावांची. चेक. यमन शेठ पुजारा, मंकुशजी नाईक साहेब, आकाजी नाईक साहेब, चरणजी राऊत साहेब यांच्याकडनं खास करून शुभेच्छा आलेल्या आहेत. बघतो आपण चिंचपाड्या संघाला आणि त्यांच्याकडनं आकर्षक अशी एक आम्हाला बाईक देखील 2 बाईक नक्की त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप झालेल्या आहेत. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आणि ऑनलाईन ते मॅचचा आनंद घेत आहेत. बघा नक्कीच याच्या शुभेच्छा आहेत. त्या नक्कीच परमिशन आहे म्हणून आम्ही अनाउन्समेंट करतो. या देखील गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. ग्रेट इनिंग. जस्ट ग्रेट इनिंग. व्हॉट अ फंटास्टिक नोक बाय कॅप्टन कूल अर्जुन परदेशी. खरोखर सर्वांचं लक्ष वेधल्या फलंदाजानं. तब्बल 38 धावा कुठल्याच मैदानावरती. किरण पवारच्या पारीला त्याने सडेतोड उत्तर दिलंय आणि यालाच म्हणतात क्रिकेटचा दर्जा. जिंकण्यासाठी गरज येते 7 चेंडू आणि 12 धावा. 7-12चं समीकरण मैदानावरती. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. किरण पवारच्या इनिंगला नक्कीच उत्तर देताना आपण पाहतोय टिट फॉर टॅट. इट का जवाब पत्तरशे अर्जुन परदेशी देताना पाहायला मिळतोय.
सुभाष सर हा चेंडू फार महत्वाचा आहे सामन्याच्या दृष्टिकोनातनं. अगदी बरोबर. हा चेंडू महत्वाचा आहे. इथे मात्र बॅट ब्रेक झालेले आहे. नक्कीच आपण पाहतोय थोडस मोमेंट, नक्कीच थोडस सॅड मोमेंट आपल्याला पाहायला मिळेल, कारण एका फलंदाजासाठी नक्कीच बॅट खूपच प्रिय असते. नक्कीच धुमाल सर, बॅट म्हटलं की ती जीव की प्राण असते आणि त्याच बॅटनं आपल्याला नाव आणि आपल्याला नक्कीच ओळख दिली असते. गर्लफ्रेंड जरी सोडून गेली तेवढा धोका होत नसतो, मात्र बॅट जेव्हा ब्रेक होते किंवा बॅट जेव्हा तुटतो तेव्हा नक्कीच बघा बॅटला चुंबन करत असताना, कारण की ती लकी बॅट असते, त्या बॅटनं दिलेलं असतं नाव, त्या बॅटनं दिलेलं असते आपल्याला ओळख आणि त्या बॅटनं नक्कीच आपली ओळख जी आहे ती नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये अजूनही संघर्ष सुरू आहे, मात्र मॅच जबरदस्त होईल याच्यामध्ये शंका नाही आहे मचिंद्र सर. यस राहुल सर, 7 चेंडू 11 धावाची गरज. काय सामना रंगला माहिती सुभाष सर, ज्या पद्धतीने सामना अधिकाधिक संघर्ष आता मध्ये तीव्र होतोय. 20 चेंडू मध्ये 51 धावा कुठल्या होत्या आणि आता मध्ये 20 चेंडू 39 धावांचं सडन उत्तर दिलंय. अर्जुन परदेशी थोडासा निराश आहे, कारण त्याची बॅट आता मात्र तुटले. मध्ये त्याचं चिंतेचं सावट त्याच्या चेहऱ्यावरती बिलकुल नाहीये. संघनायक आहे, संघनायकाला माहिती आहे कसं खेळायचं, दबाव कसं करायचा. ही नोज व्हेरी वेल हाऊ टू प्रेशर, how to handle the pressure. So many times I have seen his terrific inning. He is a good cricketer of the 10 skill ball. So let's see who will be winner. आणि सामन्याचा अंत कसा होणार, थरार क्रिकेटचा रंगतोय. You are watching the big tournament of the 10 skill world. Union Minister of State Panchayat Raj Trophy 2023. What a beautiful atmosphere for the cricket. A very good into all present. What a fantastic match. 7 चेंडू गरज होती मात्र 11 धावांची थरार क्रिकेटचा. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाही, थरार आपल्याला पाहायला मिळतोय. इक्वेशन आपण पाहतोय 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. अर्जुन परदेशी मात्र आपण पाहतोय खेळपट्टीवर एखाद्या योद्ध्यासारखा लढतोय. किरण पवार याच्या इनिंगचं उत्तर नक्कीच त्याने या इनिंग मध्ये दिलेलं आहे. रोहित केदारी नाही विसरणाऱ्या गोलंदाजाला खूप चांगला गोलंदाज, शेवटच्या एंडमध्ये नेहमी संकट मोचे म्हणून गोलंदाजी करत असतो तोच गोलंदाज. बघायचंय फलंदाज गोलंदाज थांबवणार का, की गोलंदाज फलंदाज थांबवणार का, की फलंदाज अर्जुन पैशी 50 धावा काढणार का, सामना चिंचवाडा जिंकणार का, की सामना मात्र यावेळी जिंकणार तो किरण पवारचा संघ. 7 चेंडू 11 धावा. ऑल दी बेस्ट, शो द गुड गेम. रोहित केदारी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर 6 चेंडू मध्ये 11 धावांचं संरक्षण करावं लागेल. पहिला चेंडू आणि हा चेंडू मात्र आपण पाहतोय दिशा वर काढलेला आहे. धावसंख्येमध्ये 1 नाही भर पडेल आणि ह्याच चुका मात्र टाळाव्या लागतील, कारण ही वाईट चेंडू मध्ये नक्कीच संघाची अवस्था नक्कीच वाईट होऊ शकते. Yes, it is a wide. There is a pressure on the bowler. I kindly request both the team, please don't play in under pressure. If you play in under pressure, you can't show talent and quality. So show your natural game. 7 चेंडू 10 धावा. What a match. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 10 का दम दाखवावा लागेल चिंचपाडा या संघाला. याला मात्र पटकनचा फटका अतिशय सुरेख, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. प्रयत्नाची पराकाष्ठा करताना आपल्याला पाहायला मिळतात क्षेत्ररक्षक. कुठलाही संघ मात्र केंद्रीय राज्यमंत्री चषकामधून जायला तयार नाही, हरायला तयार नाही. सर्व संघ जिंकण्यासाठी आलेले आहेत. आपण पाहतो एका बाजूला साऊले तर दुसऱ्या बाजूला चिंचपाडा. अप्रतिम अप्रतिम क्षेत्रक्षक सचिन कुरंगलेने 2 धावा अडवल्यात. या 2 धावा नव्हे तर मी म्हणे सामना अडवला मैदानावरती. ओरिस समीकरण 5 चेंडू आणि गरज होती 8 धावांची. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना, थंडीमध्ये गरमी निर्माण करणारा सामना. आणि मगाशी सिद्दीक सरांनी आम्ही चर्चा केली होती की रात्रीनंतर सामन्यामध्ये रंगत निर्माण होते आणि मैदानाला आग लागतोय. किती सामना गरम झाला. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरज होती 8 धावांची. थरार क्रिकेटचा नक्कीच प्रेशरही आपल्याला पाहायला मिळतोय, दबाव पाहायला मिळतोय. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन, चौथी धाव फलंदाज पूर्ण करतात. दबावमध्ये दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेशजी लाणे साहेब नक्कीच जे माजी सरपंच आहेत भिंगारच्या यांच्याकडनं देखील खास करून दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बघा या ज्या शुभेच्छा येतात या आमची नक्कीच परमिशन आहे, म्हणून आम्ही अनाउन्समेंट करतो. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आणि योगेश शेठ आपल्या देखील पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. चांगली गोलंदाजी रोहित कोयदारच्या माध्यमातून. समीकरण होतं 12-28, 11-24, 10-24, 9-18, 9-16, 8-14, 7-12, 6-11, 6-10, 5-8. आता समीकरण उरलंय ते 4 चेंडू 7 धावा. वॉट अ मॅच. पूर्ण पैसा वसूल सामना. आजच्या स्पर्धेतील हा लक्षवेधी सामना. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आपण सामना पाहतोय चिंचपाडा विपक्ष सावली या 2 संघामध्ये. दोन्ही मातबर संघ आहेत. इथे मात्र हो 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 एवढा या गई 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 गेम साजन केगर.
This is a very, very good finish. What a fantastic shot that was. Goes on back foot. What a fantastic back lip, and that's a great shot. This is a very, very good finish. Have a look at the action replay. What a shot from the batsman. High back lip, tremendous power, wonderful timing, and it's gone long, long way. This is a very, very good finish, and score is equal now. स्कोर लेवल आपल्याला पाहायला मिळतोय या इथून फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. नक्कीच आपण पाहतो या षटकार मौके पे छक्का हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. काय फटका केलाय फलंदाजाने. राकेश भोईर तेवढा चेंडू आखूट नव्हता, मात्र आखोट्याचा चेंडू होता आणि इथे आपण पाहतोय या पुलचा फटका पाहायला मिळतोय. येस, पुल सक्सेसफुल. आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे गोल. जबरदस्त फटका. हा फटका नाहीये तर प्राइज फटका मी म्हणेन. एक्सलंट स्ट्रोक, सच अ ग्रेट स्ट्रोक. आणि जिंकण्यासाठी फक्त एका धाब्याची गरज. आता मात्र किरण पवारकडे शेवटची संधी असणार आहे. जर येणारे चेंडू 3 डॉट टाकले तर मात्र सामना सुपर ओव्हर. दिस इज अ लास्ट चान्स. किरण पवार हॅज लास्ट चान्स. नक्कीच चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल. तालुका क्रिकेटमध्ये नक्कीच ही घटना घडलेली आहे, कारण सभापती चषकामध्ये चौधरपाडा संघाने हा कारनामा जयदुर्ग सुरेश संघाविरुद्ध केलेला आहे. 3 चेंडूमध्ये नक्कीच एका धावेची आवश्यकता असताना एक धाव दिलेली नाही. आणि दोन्ही फलंदाजांमध्ये सुभाष सर 63 धावांची भागीदारी. एका धावेची आवश्यकता. इथे मात्र विजय फटका आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे या कालभैरव देवांसा 11 चिंचपाडा या संघाने. येस, रोमांचित विजय. व्हॉट अ विक्ट्री, सच अ ग्रेट विक्ट्री. जबरदस्त जबरदस्त सामना झालाय. 2 चेंडू राखून हा सामना विजय प्रस्थापित केलाय. अँड व्हॉट अ फंटास्टिक नोट फ्रॉम द कॅप्टन. जबरदस्त. राकेशचं बी कौतुकाला विसरणार नाहीये. एक धाव सिंगल घेतले आणि विजयाची धाव घेतली. लगेच त्यानं बॅट दाखवले. हो, आम्ही सामना जिंकलोय. येस, वी आर विनर हे दाखवत असताना ग्रेट इनिंग बाय अर्जुन परदेशी. नक्कीच मॅन ऑफ द मॅच कडे पण बोलूया. आणि मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील मा सांगतायत की मॅन ऑफ द मॅच नक्कीच ही टुर्नामेंट सोडून कोणीही जाणार नाही. आणि नक्कीच या संघाचे जे चिंचवड संघाचे पाठरेकही म्हणत असतील परदेशी परदेशी तुम्ही जाणार नाही. नक्कीच अर्जुन परदेशीला नक्कीच थांबून ठेवतात ते जे संघाचे चाहते. अर्जुन परदेशी ठरलाय या सामन्याचा सामनावीर. 22 चेंडूमध्ये नाबाद 41 धावा. कॅप्टन नॉक ज्याच्या नक्कीच बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. कॅप्टन इनिंग खेळणारा अर्जुन परदेशी ठरलाय या सामन्याचा सामनावीर. ओटो राहुल भोईर. आपण लगेचच देऊया मॅन ऑफ द मॅच.